जेसिका लाल खून प्रकरण, न्यायासाठी समाज एकवटला. मित्रांनो, काही वेळा एखादी घटना फक्त एका व्यक्तीची नसते, ती संपूर्ण समाजाच्या जागृतीची सुरुवात ठरते. अशीच एक घटना म्हणजे जेसिका लाल खून प्रकरण. ही केस भारतीय न्यायव्यवस्थेला आणि समाजाला एकत्र जाग करणारी ठरली. 29 एप्रिल 1999 दिल्लीतील एक प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये एक खाजगी पार्टी चालू होती. तिथे मॉडेल आणि बारटेंडर म्हणून काम करणाऱ्या जेसिका लाल हिला मनु शर्मा नावाच्या एका प्रभावशाली व्यक्तीने गोळी झाडून ठार केलं. कारण फक्त इतकंच, तिनं पार्टी संपल्यावर आता ड्रिंक मिळणार नाही असं सांगितलं होतं. ही एक क्षुल्लक वादातून झालेली निर्दयी हत्या होती. सुरुवातीला साक्षीदार माघार घेत होते, पुरावे गहाळ झाले आणि 2006 मध्ये मनु शर्मा निर्दोष सुटला. हा निर्णय बाहेर आला आणि समाजात संताप उसळला. मीडिया, जनतेने आणि अनेक सामाजिक संघटनांनी आवाज उठवला. हे अन्याय आहे, न्याय हवा. या आंदोलनामुळे पुन्हा खटला उघडण्यात आला आणि दिल्ली हायकोर्टानं मनु शर्माला दोषी ठरवत आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली. नंतर सुप्रीम कोर्टानेही तोच निर्णय कायम ठेवला. सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं की न्याय म्हणजे केवळ कायद्याची प्रक्रिया नाही, तर सत्यासाठी समाजाचा विश्वास जपणंही तितकंच महत्त्वाचं आहे. कोर्टानं म्हटलं की एखाद्याचं सामाजिक स्थान, संपत्ती किंवा प्रभाव न्यायासमोर महत्त्वाचे नाही, कायद्यापुढे सगळे समान आहेत. या प्रकरणानं समाजाला शिकवलं की जेव्हा अन्याय होतो तेव्हा शांत राहणं ही सुद्धा एक चूक असते. न्याय फक्त कोर्टात नाही मिळत, तो तेव्हाच मिळतो जेव्हा नागरिक प्रामाणिकपणे एकत्र येऊन सत्यासाठी उभे राहतात. जेसिका लाल प्रकरण हा त्याच धैर्याचा, त्या एकतेचा आणि न्यायावरच्या विश्वासाचा प्रतीक ठरला.